नमस्कार रसिक हो. ॲन ऑफ ग्रीन गॅबल्स या पुस्तकातील 30वे प्रकरण आज आपण ऐकणार आहोत. मारीला आराम खुर्चीत बसून विणकाम करत होती. डोळे थकल्यासारखे झाले. किंचित डोके दुखायला लागले होते. थोडे थांबावे म्हणून तिने विणकाम मांडीवर ठेवले आणि मागे झुकून डोके मागे टेकले. अलीकडे डोकेदुखी फारच वाढली होती. शहरात जाऊन डोळे तपासून चष्म्याचा नंबर बदललाय की काय हे पाहायला हवे असा विचार करत तिने आजूबाजूला नजर टाकली. अंधार पडायला लागला. अजून थोडा संधी प्रकाश रेंगाळत होता. स्वयंपाकघरातील चुलीचा लालसर उजेड खिडकीच्या काचेतून दिसत होता. ॲनी फायर प्लेस समोरच्या जाड सतरंजीवर आरामात मांडी घालून आगीकडे पाहत बसली होती. ॲनीने वाचायला घेतलेले पुस्तक मांडीवरून खाली घसरले आणि ती तिच्या स्वप्नांच्या दुनियेत हरवून गेली. बहुधा मनात स्पेनमधील किल्ल्यावर एखादी साहसी कथा आकार घेत असावी. तिच्या ओठांवर हसू होते, डोळे लकाकत होते आणि चेहरा भारावलेला दिसत होता. मारिलाने प्रेमाने ॲनीकडे पाहिले. तिच्या नजरेतील प्रेम शेगडीतील पेटलेल्या त्या आगीतील प्रकाशात अधिकच गहिरे आणि स्निग्ध भासत होते. मारिलाला वागण्या बोलण्यातून प्रेम व्यक्त करणे कधी जमलेच नाही, पण ती त्या बारीक चणीच्या लहान मुलीवर प्रेम करायला शिकली होती आणि ते प्रेम तिच्या अंतःकरणात किती खोलवर रुजले होते याची तिला स्वतःला कल्पना नव्हती. प्रत्यक्षात मारिलाने ॲनीला शिस्त लावण्याची नैतिक जबाबदारी स्वीकारल्याने नेहमीच ती कठोर टीकाकारांच्या भूमिकेत वावरत असे. त्यामुळेच ॲनी मारिलाच्या तिच्या वरच्या प्रेमाबद्दल अनभिज्ञ होती. ॲनीला मारिलाचे मन जिंकणे ही अशक्यप्राय गोष्ट वाटत होती. मारिला मॅथ्यूंप्रमाणे तिला समजून घेऊ शकत नाही अशी तिची समजूत झाली असावी. पण ती वेळोवेळी या विचारांना बाजूला ठेवून मारिलाने तिच्यावर केलेले असंख्य उपकार स्मरून स्वतःच्या मारिलाच्या प्रती असलेल्या कर्तव्याचे भान राखण्याचा प्रयत्न करत असे. ॲनी, आज दुपारी तुझ्या शिक्षिका मिस स्टेसी इथे आल्या होत्या, मारिला अचानकपणे म्हणाली. ॲनी तिच्या दिवा स्वप्नातून जागी झाली. एक उसासा टाकत तिने मारिलाला विचारले, मग मला हाक का नाही मारली? मी जवळच तर खेळत होते. थंडीची सुरुवात झाली आहे. आता वसंत ऋतू येईपर्यंत सारी सृष्टी निद्रिस्त होईल. कोणी परी येऊन तिच्या जादूच्या छडीने अशी जादू करत असेल अशी मी कल्पना करत होते. पण मध्यंतरीच्या झपाटलेल्या झाडाच्या गोष्टींमुळे डायनाने कल्पना करण्याचे सोडून दिले. गेल्या बुधवारी मिस स्टेसीने आम्हाला सर्व मुलींना जंगलात ओढ्यावर फिरायला नेले. तेव्हा आम्हाला आता जास्त जबाबदारीने वागायला हवे असे सांगितले. आम्ही चांगल्या सवयी लावून घ्यायला हव्यात. तसेच आयुष्यात पुढे काय करायचे आहे त्याची दिशा ठरवून त्याचा पाया घालायची हीच वेळ आहे असेही समजावून सांगितले. जर पाया डळमळीत असेल तर त्यावर कोणतीही चांगली इमारत उभी राहणे शक्य नाही असे पण सांगितले. मी आणि डायनाने आयुष्यात काहीतरी चांगले बनण्यासाठी शिक्षणावर भर देण्याचे ठरवले आहे. पण मारिला, मिस स्टेसी आपल्याकडे कशासाठी आल्या होत्या?
अगं तेच तर सांगायचा मी प्रयत्न करते, पण तू बोलायला देशील तर खरं ना. मिस स्टेसी तुझ्याबद्दल बोलण्यासाठी आल्या होत्या. काय? माझ्याबद्दल? आणि एकदम धास्तावल्यासारखी झाली, पण नंतर चिडून म्हणाली, त्यांनी काय सांगितले असेल ते मला माहित आहे. मी तुम्हाला सांगायचे ठरवले होते, पण विसरून गेले. काल मी इतिहासाच्या तासाला इतिहासाचे पुस्तक वाचण्याऐवजी वर्गात बेन हर वाचत होते. तेव्हा मिस स्टेसीनी पाहिले आणि गोष्टीचे पुस्तक काढून घेतले, पण काही बोलल्या नाहीत. जोसीपाय कुत्सितपणे हसली. मधल्या सुट्टीत मला एकटीला बोलावून सांगितले की मी 2 चुका केल्यात. एक तर अभ्यासाचा वेळ वाया घालवत गोष्टीचे पुस्तक वाचत होते, आणि दुसरे म्हणजे मी इतिहासाचे पुस्तक वाचते आहे असे भासवून गोष्टीचे पुस्तक वाचून शिक्षकांना फसवत होते. खरं तर तोपर्यंत मला हा विचार सुचलाच नाही. मी माफी मागितली आणि पुन्हा अशी चूक करणार नाही असेही सांगितले. याशिवाय आठवडाभर बेन हरला हात सुद्धा लावणार नाही याची पण खात्री दिली. पण त्यांनी तसे करण्याची गरज नाही. त्यांना पूर्णपणे मला माफ केले आहे असा शब्द दिला होता. मग परत तुम्हाला येऊन सांगण्याची काहीच आवश्यकता नव्हती. मिस स्टेसीनी मला याबद्दल काहीही सांगितले नाही. तुझे मनच तुला खाते. तरी पण तुझ्या सांगण्यावरून मला असे वाटते की तुझे चुकले आहे. मुळात शाळेत गोष्टीची पुस्तके नेणे हे चुकीचे आहे. आणि तशी तू बरीच पुस्तके वाचली आहेस. आमच्या वेळी कथा कादंबऱ्यांना पाहायला पण दिले जात नव्हते. पण तुम्ही बेन हर कादंबरी कशी म्हणू शकता? अहो ते तर धार्मिक पुस्तक आहे. अगदी रविवारच्या चर्चमधील शाळेत वाचायला देण्यास हरकत नाही. आता मी यापुढे मिसेस ॲलन आणि मिस स्टेसीनी सुचवलेल्या पुस्तकांव्यतिरिक्त इतर कोणतीही पुस्तके वाचणार नाही असे ठरवले. मिस स्टेसीनी संतुष्ट करण्यासाठी एवढे तरी मी करू शकते. पण त्या नेमके कशासाठी आल्या होत्या? ठीक आहे, मी आज दिवा लावायला जाते. नंतर मला इतर कामे देखील करायची आहेत. मारीला काहीशा रागाने म्हणाली. खरं तर तुला मिस स्टेसी काय म्हणाल्या हे ऐकण्यात काडी मात्र रस आहे असे वाटत नाही. तुला फक्त तुझी जीभ चुरू चुरू चालवायची आहे. नाही, असे काही नाही. आता मी एकदम गप्प बसेन. पण त्या का आल्या होत्या ते मला सांगा. मी खूप बोलते हे खरे आहे, पण तरीही अनेक गोष्टी सांगायच्या असतात आणि त्या राहून जातात. हे तुम्हाला पण माहिती आहे. कृपया मिस स्टेसी काय म्हणाल्या ते मला सांगा. ॲनी गयावया करत म्हणाली. तर मग ऐक. त्या शाळेमध्ये क्वीन्स अकॅडमीत प्रवेशासाठी इच्छुक असलेल्या विद्यार्थ्यांचा शाळा सुटल्यावर जादा तास घेऊन तयारी करून घेणार आहेत. मिस स्टेसी मला आणि मॅथ्यूना विचारण्यासाठी आल्या होत्या की आम्हाला तुला क्वीन्स अकॅडमीत पाठवायचे आहे का. ॲनी, तुझी काय इच्छा आहे? तुला क्वीन्स अकॅडमीमध्ये जाऊन शिक्षक बनण्यासाठी प्रवेश परीक्षा पास व्हायला आवडेल का? ओ मारीला, मला खूपच आवडेल. 6 महिन्यांपूर्वीपासून वर्गात चर्चा सुरू आहे, पण मी तिकडे विशेष लक्ष नाही दिलं, कारण मला वाटले की मी त्यासाठी योग्य नसेल. मला शिक्षक बनायला आवडेल, पण ती खूप खर्चिक बाब आहे ना. मिस्टर अँड्र्यूज म्हणाले होते की प्रिसिला त्यासाठी त्यांना $150 खर्च आला. आणि प्रिसी भूमितीमध्ये हुशार होती.
तुला खर्चाची काळजी करण्याची काही गरज नाही. आम्ही दोघांनी जेव्हा तुझी जबाबदारी स्वीकारली तेव्हा तुझ्यासाठी जे काही चांगले आहे ते करण्याचा आणि त्यासाठी प्रयत्न आम्ही करत आहोत. तुला उत्तम शिक्षण देण्याचा संकल्प आम्ही केला होता. माझ्या मते प्रत्येक मुलगी आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी व्हावी, म्हणून त्यासाठी नोकरी व्यवसाय करण्यासाठी योग्य प्रशिक्षण घ्यायला हवे. जोपर्यंत आम्ही दोघे इथे आहोत तोपर्यंत ग्रीन गॅबल्स तुझेच घर आहे. पण उद्या आमच्या माघारी काय हा प्रश्न, त्यासाठी आपण तयार असले पाहिजे. आणि तुला आवडत असल्यास तू क्वीन्स अकॅडमीत प्रवेशाच्या तयारीसाठी मिस स्टेसी जादा तास घेणार आहेत, त्याकरिता निवडलेल्या मुलांमध्ये तू सामील होऊ शकतेस. हो मारिला, धन्यवाद. ॲनीने मारिलाच्या कमरेला लाडाने विळखा घातला. मी तुमची आणि मॅथ्यूंची आभारी आहे. मी खूप अभ्यास करेन. तुमचे कष्टाचे पैसे वाया नाही जाऊ देणार. पण एक गोष्ट सांगून ठेवते, भूमितीमध्ये माझ्याकडून जास्त अपेक्षा ठेवू नका. मी कठोर परिश्रम घेतले तर भूमिती व्यतिरिक्त इतर विषयात मी चांगली कामगिरी करून दाखवेन. यावर मारिला म्हणाली, तू सर्व यशस्वीरित्या पूर्ण करशील असे मला वाटते. मिस स्टेसी म्हणत होती की तू मेहनती आणि हुशार आहेस. खरे सांगायचे ना तर मिस स्टेसीनी मारिला जवळ ॲनीचे केलेले गुणगान मारिलाने कधीही उघड केले नसते. तिने ॲनी कौतुकाने चढून जाईल म्हणून नसते लाड नकोत असा विचार केला. आतापासून जीव पणाला लावून अभ्यास करण्याची आवश्यकता नाही. अजून वर्ष 1.5 वर्षांचा अवधी आहे. तुम्ही 1.5 वर्षांनी परीक्षा देण्यासाठी पात्र असाल. पण अभ्यासाची वेळेत सुरुवात करणे आणि सखोल अभ्यास करणे कधीही चांगले असे स्टेसी मिस म्हणत होती. मारिला म्हणाली, मी आता मन लावून अभ्यास करेन, कारण आता मला जीवनाचा उद्देश मिळाला आहे. तो मी निष्ठेने पूर्ण करेन. मला मिस स्टेसीप्रमाणे एक चांगली शिक्षिका व्हायचे आहे. शिक्षकी पेशा हा एक उदात्त व्यवसाय आहे. ॲनी गंभीरपणे म्हणाली. शाळेमध्ये प्रवेश परीक्षेच्या तयारीसाठीचे जादा तास घेण्याची सुरुवात झाली. गिल्बर्ट ब्लीथ, ॲन शर्ली, रुबी गिलिस, जेन अँड्र्यूज, जोसी पाय, चार्ली स्लोएन आणि मूडी स्पर्जन मॅकफर्सन हे विद्यार्थी त्यात सामील झाले. डायना बॅरीने यासाठी नाव नोंदवले नव्हते. तिचे पालक त्यासाठी तयार नव्हते. ॲनीसाठी हा निर्णय आपत्तीजनक ठरला. आजवर डायनाला सोडून तिने कुठल्याही कार्यक्रमात भाग घेतला नव्हता. त्यामुळे दोघींनाही याचे दुःख जाणवत होते. ॲनीने ते दुःख मारिला पुढे उघड केले. मारिला, परवा रविवारी प्रवचनामध्ये फादर ॲलननी म्हटल्याप्रमाणे मी डायनाला एकटीला शाळा सुटल्यावर बाहेर पडताना मृत्यूचा कडूपणा चाखत आहे असे वाटले. डायना सुद्धा प्रवेश परीक्षेच्या अभ्यास वर्गाला आली असती तर किती छान झाले असते. मिसेस लिंड म्हणतात की हे जग अपूर्ण आहे, म्हणून आपल्याला परिपूर्णता लाभणे अशक्य आहे. याबाबत मला मिसेस लिंड यांचे बोलणे पटले. तसा आमचा अभ्यास वर्ग पण चांगला आहे. जेन आणि रुबी यांना फक्त शिक्षक व्हायचे आहे. जोसी पाय पुढे कॉलेजला जाण्याची म्हणून तयारी करत आहे. तिला पैशासाठी
नोकरी करण्याची गरज नाही असे म्हणत होती. मूडी स्पर्जन चर्चमध्ये फादर होणार आहे. चार्ली स्लोएन पुढे राजकारणात जाण्यासाठी इच्छुक आहे. परंतु श्रीमती लिंड म्हणतात की तो त्यात कधीही यशस्वी होणे कठीण आहे, कारण स्लोअन कुटुंबातील लोक प्रामाणिक आहेत आणि आजकाल राजकारणात प्रामाणिक लोक नावालाही उरलेले नाहीत. एवढे बोलून ॲनीने वाचायला घेतलेल्या ज्युलियस सीझर पुस्तकात डोके घातले. गिल्बर्ट ब्लीथने पुढे काय करायचं ठरवलं आहे? मारेलाने विचारले. गिल्बर्ट ब्लीथच्या जीवनात काही महत्वाकांक्षा असेलच, तर मला त्याबद्दल काही कल्पना नाही. ॲनीच्या बोलण्यात तिरस्कार डोकावत होता. आता गिल्बर्ट आणि ॲनी यांच्यात उघड शत्रुत्व निर्माण झाले होते. पूर्वी ॲनीकडून एकतर्फी होते, परंतु गिल्बर्टने ॲनप्रमाणेच वर्गात प्रथम येण्याचा निर्धार केला होता. तिच्या पोलादी निर्धाराला आवाहन देणारा तो एकमेव प्रतिस्पर्धी होता. संपूर्ण वर्गाने त्या दोघांचे श्रेष्ठत्व स्पष्टपणे मान्य केले आणि त्यांच्याबरोबर स्पर्धा करण्यासाठी कोणी तयार नव्हते. ॲनीची तलावातून सुटका केल्यानंतर जेव्हा तिने गिल्बर्टची माफी स्वीकारण्यास नकार दिला, त्यावेळेपासून गिल्बर्टने ॲनीची फक्त आणि फक्त एक कट्टर प्रतिस्पर्धी याखेरीज इतर कोणतीही ओळख नाकारली. वर्गातील इतर मुलींशी तो बोलायचा, अभ्यासाची चर्चा करायचा, पुस्तकांची शब्दकोड्यांची देवाणघेवाण करायचा, चेष्टा मस्करी सुद्धा सुरू होती. रविवारच्या प्रार्थना वर्गाला अथवा वादविवाद स्पर्धेच्या वेळी इतर मुलींपैकी कुणाबरोबर सोबत घरी देखील जात असे, पण त्याने ॲन शर्लीकडे फक्त दुर्लक्ष केले आणि हेच दुःख ॲनीच्या मनाला डाचत होते. पण ते मान्य करणे तिला अवघड वाटत होते. तरी सुद्धा पुन्हा कधी गिल्बर्टने माफी मागण्याचा प्रसंग आला तर तिचे उत्तर मागे दिलेल्या उत्तरापेक्षा निश्चितच निराळे असेल असे वाटत होते. अचानक तिच्या लक्षात आले की तिने गिल्बर्ट विषयी मनात जी द्वेषाची भावना जोपासली होती ती आता दुबळी पडत चालली. खरे तर तिचे मनोधैर्य टिकवून ठेवण्यासाठी त्याची तिला अशा वेळी सर्वात जास्त गरज होती. तिने जुने सर्व भांडणाचे प्रसंग आठवून पाहिले. त्यातून तिला तिच्या रागाला खतपाणी घालायचे होते, पण ते सर्व व्यर्थ ठरले. शेवटचा थोडाफार राग येण्याचा प्रसंग तळ्याकाठी आला होता, पण आता त्याचा मागमूसही उरला नव्हता. ॲनीने नकळत गिल्बर्टला क्षमा करून टाकली होती, पण आता खूप उशीर झाला होता. तरी सुद्धा तिला तिच्या गर्विष्ठपणाची खंत वाटत आहे आणि गिल्बर्ट बद्दलचा राग आता निवळला आहे. याचा अंदाज गिल्बर्टलाच काय डायनाला देखील आला नाही. तिने तिच्या भावना विस्मरणाच्या खोलीत धरून पुरून टाकण्याचे ठरवले होते आणि त्यामध्ये ती इतकी यशस्वी झाली की गिल्बर्ट जरी बाहेरून दाखवत असला तरी मनातून ॲनी त्यांच्यामुळे दुखावली गेली आहे ही गोष्ट विसरू शकत नव्हता आणि त्यामुळे स्वतःला माफ करू शकत नव्हता. परंतु ॲनी सुद्धा चार्ली स्लोएन बरोबर सतत निर्दयीपणे त्रासदायक वागत असते या विचाराने स्वतः सांत्वन करू पाहत होता. अभ्यासाच्या धामधुमीत हिवाळा संपला आणि परत एकदा सुट्टीचे वेध लागले. आता सुट्टीमध्ये अभ्यासाचा विचार सोडून धमाल उडवून द्यायचा आणि सहज सर्वच मुलांचा विचार होता. गोष्टींची पुस्तके वाचायची होती. चर्चमधील कार्यक्रमासाठी
गायनाचा सराव करायचा होता. मिसेस ॲलनकडे शनिवारी दुपारचे नवनवीन गोष्टी शिकायला आणि त्यासोबत गप्पा मारायला जायचे होते. जादू झाल्यासारखे चोर पावलांनी वसंत ऋतू कधी आला ते लक्षात सुद्धा आले नाही. प्रवेश परीक्षेच्या अभ्यास वर्गात व्यतिरिक्त इतर शाळेला सुट्टी पडली आणि मुले हिरव्यागार कुरणात जवळच्या जंगलात भटकू लागली. अधूनमधून लॅटिनचे व्याकरण आणि फ्रेंच भाषेचा सुट्टीतील अभ्यास अपूर्ण असल्याची बोध जाणवत असे. अभ्यास वर्गाच्या शेवटच्या तासाला मिस स्टेसी वर्गाला उद्देशून म्हणाल्या, या वर्षी तुम्ही भरपूर अभ्यास केला. आता तुम्ही आनंदाने सुट्टीचा उपभोग घेऊ शकता. सुट्टीचा वेळ बाहेरच्या वातावरणात घालवा आणि पुढील वर्षासाठी चांगले आरोग्य, उत्साह आणि महत्वाकांक्षा यांचा मुबलक साठा करून ठेवा. पुढचे वर्ष अत्यंत महत्वाचे आहे, हे कोणीही विसरता कामा नये. पण तुम्ही पुढच्या वर्षी आमच्या शाळेत राहणार आहात ना? जोसेफाईने विचारले. जोसेफाई एरवी कधीही प्रश्न विचारत नसे, पण आज तिने विचारलेल्या प्रश्नांमुळे सर्वांना तिच्याबद्दल कृतज्ञता वाटली. सर्वांनाच हा प्रश्न पडला होता, पण मिस स्टेसीला हा प्रश्न विचारण्याचे त्यांना धाडस नव्हते. मिस स्टेसीना त्यांच्या राहत्या गावात मोठ्या नामांकित शाळेत शिकवण्याची संधी चालून आली आहे आणि त्या पुढच्या वर्षी ॲव्हनलीच्या शाळेत राहणार नाहीत अशी बातमी सगळीकडे पसरली. म्हणून मुले अस्वस्थ झाली. सर्वांनीच त्यांचे उत्तर ऐकण्यासाठी श्वास रोखून धरला. होय, मी पुढच्या वर्षी पण ॲव्हनलीच्या शाळेत राहणार आहे, मिस स्टेसी म्हणाल्या. माझ्या गावामधील शाळेत शिकवण्याचा विचार मी केला होता, पण माझे मन इथल्या मुलांमध्ये गुंतल्याने मी ही शाळा सोडून जायचा विचार बदललाय. तेव्हा मी पुढच्या वर्षी सुद्धा इथेच असणार आहे. हुर्रे! सर्व मुलांनी बाक वाजवून मिस स्टेसींच्या निर्णयाचे स्वागत केले. मला खूपच आनंद झाला. जर तुम्ही इथून गेला असता तर मला अभ्यास करणे अशक्य झाले असते, ॲनी कृतज्ञतेने म्हणाली. त्या रात्री ॲनीने सर्व पुस्तके पेटीत भरून ठेवली आणि सुट्टीमध्ये अभ्यासाच्या पुस्तकांचे तोंड सुद्धा पाहणार नाही असे सांगून टाकले. मी आता अभ्यास करून दमले आहे. विशेषतः भूमितीचे सर्व पुस्तक पाठ केले. आता मात्र अभ्यासाचा कंटाळा आला. आता सुट्टीत मौज मजा, दंगा मस्ती करण्याचे ठरवले आहे. नाहीतरी पुढच्या वर्षी मी लहान मुलगी राहणार नाही, मग मला दंगा मस्ती करणे शोभणार नाही. मिसेस लिंड म्हणत होत्या की माझी उंची अशीच वाढत राहिली तर पुढच्या वर्षी मला लांब स्कर्ट घालावा लागेल. मग मला मोठ्या माणसांसारखे जबाबदारीने वागावे लागेल. परिकथांवर विश्वास ठेवता येणार नाही. लवकरच रुबी वाढदिवसाची पार्टी देणार आहे. रविवारच्या शाळेची सहल जायची आहे. शिवाय संगीताची मैफिल पण असणार आहे. मिस्टर बॅरी डायनाला आणि मला व्हाईट सँड्स हॉटेलमध्ये रात्रीच्या जेवणासाठी घेऊन जाणार आहेत. गेल्या सुट्टीमध्ये जेन अँड्रूज तिथे रात्रीच्या जेवणासाठी गेली होती. ती सांगत होती तिथे इलेक्ट्रिकचे दिवे होते. खूप सारी सुंदर सुंदर फुले होती. तिथे असणाऱ्या महिला बहुतेक सर्व अमेरिकन होत्या. त्यांचा डामडौल, हिऱ्यांचे दागिने, फॅशनेबल कपडे पाहून डोळे दिपून गेले. जेन म्हणाली की झगमगती संध्याकाळ आयुष्यभर विसरणार नाही.
मारीला गुरुवारी मीटिंगला गेली नव्हती, म्हणून विचारपूस करायला मिसेस लिंड ग्रीन गेबल्स मध्ये आल्या. गुरुवारी मॅथ्यूला त्रास झाला, छातीत दुखायला लागले होते, मारीलाने सांगितले. म्हणून मला मीटिंगला यावेसे वाटले नाही. हल्ली बऱ्याच वेळा त्याला असा त्रास होतो, म्हणून मला काळजी वाटते. डॉक्टरांनी थोडी दगदग कमी करायला सांगितले, पण विश्रांती हा शब्दच मॅथ्यूला आवडत नाही, त्यामुळे थोडे अवघड झाले. रेचल, आता चहा घेऊनच मग जा, असे मारीला म्हणाले. दोघीही बैठकीच्या खोलीत निवांतपणे बसले. ॲनीने चहा केला. नुकतीच तिने बनवलेली बिस्किटे अद्यापही गरम होती. इतकी चविष्ट आणि खुसखुशीत बिस्किटे खाल्ल्यावर मिस लिंडना कौतुक केल्याशिवाय राहवले नाही. त्या म्हणाल्या, ॲनी खरोखरच एक हुशार मुलगी बनली आहे. पुढे मागे तुम्हाला आधार देईल एवढी समज पण तिला आली आहे. आत्ताशी कुठे तिची बुद्धी स्थिर झाली आहे, त्यामुळे आमची काळजी कमी झाली. मला आता भीती वाटत होती की तिचा विक्षिप्तपणा असाच चालू राहिला तर मग पुढे अवघड होईल. पण आता मी खात्रीने सांगू शकते की मी तिच्यावर पूर्णपणे विश्वास ठेवू शकते. मारीलाच्या बोलण्यात ॲनीबद्दल प्रेम आणि अभिमान स्पष्ट दिसत होता. मिसेस रेचल लिंड गंभीरपणे म्हणाल्या, अजून मला 3 वर्षांपूर्वीची तो दिवस आठवतोय. त्या दिवशीचे तिचे वागणे बघून ती इतकी चांगली असेल असे मला कधीही वाटले नव्हते. तिचा तो संतापलेला चेहरा, उद्धटपणे बोलण्याची पद्धत पाहून मी अक्षरशः घाबरून गेले. घरी जाऊन मी थॉमसला म्हणाले देखील की माझे शब्द लिहून ठेव. मारीला कदबडने चुकीचा निर्णय घेतला आणि त्याचा तिला पश्चाताप करावा लागेल. पण खरं तर ती माझी चूक होती आणि मला त्याचा आनंद झालाय. त्यासाठी मी देवाचे आभार मानते. जणू ती वेगळ्याच जगातून आलेली होती, त्यामुळे इथले नियम तिला लागू पडत असावेत. पण गेल्या 3 वर्षात तिच्यामध्ये आश्चर्यकारक बदल झालेत. तिच्या वागण्या बोलण्यात तर झालाच आहे, पण दिसण्यात देखील झाला आहे. बघायला गेले तर ती डायना किंवा रुबीसारखी सुंदर नाही, पण जेव्हा त्या तिघी एकत्र असतात तेव्हा त्या दोघींच्या पेक्षा तीच जास्त लक्ष वेधून घेते. जणू काय या दोघी जून महिन्यात फुलणाऱ्या पांढऱ्या लिलीज असून पियनीचे लालबुंद मोठे फूल म्हणजे ॲनी समजायला हरकत नाही.